विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कालच MES ची पूर्व परीक्षा पार पडलेली आहे आणि त्या पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्नांपैकी जे काही 10 प्रश्न मराठीचे होते त्याचं एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी एक्झाम स्टडी मार्फत तुम्हाला दिलेला आहे. त्याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे तो YouTubeवर उपलब्ध आहे आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये जे काही 20 प्रश्न विचारलेले होते आयोगाने जनरल स्टडीजवर, तर ते 20 प्रश्नांचं आपल्याला उत्तरांसहित एक्सप्लेनेशन इथं पाहायचं आहे. ठीक आहे, तर आता इथं जे काही 20 प्रश्न होते ते 21 ते 40 या क्रमांकाचे होते. इथं पहिल्यांदा आपण 21वा जो प्रश्न आहे तो पाहूया. आता 21वा जो प्रश्न होता तो इतिहास विषयाशी संबंधित होता आणि प्रश्न काय होता तर खालीलपैकी कोणी भारतामध्ये पहिली कापड गिरणी चालू केलेली आहे. पहिली कापड गिरणी भारतामध्ये कोणी चालू केलेली आहे असं विचारलेलं आहे आणि पर्याय जे येतं तो पहिला पर्याय आहे कावसजी दावर, दुसरा पर्याय आहे जमशेदजी टाटा म्हणजे JRD, त्यानंतर तिसरा आहे मोरारजी गोकुळदास आणि चौथा जो पर्याय आहे तो खटाव माकनजी असा आहे. मग आता मित्रांनो, पहिली कापड गिरणी जी भारतामध्ये चालू झालेली आहे ती 1854 मध्ये चालू झालेली आहे. कोणी चालू केलेली आहे तर ती कावसजी नानाभाई दावर यांनी चालू केलेली आहे. कुठं चालू केलेली आहे तर मुंबई येथे. कुठं? मुंबईला ही पहिली कापड गिरणी चालू झालेली आहे आणि त्यानंतर मुंबईला अशा अनेक कापड गिरण्या चालू झालेल्या होत्या. जवळपास 700च्या आसपास कापड गिरण्यांची नंतर तिथं संख्या झालेली होती. ठीक आहे, मग आता या कापड गिरणीचं नाव काय होतं तर बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल असं या कापड गिरणीचं नाव होतं. आणि या कापड गिरणीचं जे काही डिझाईन होतं मित्रांनो ते कोणी केलं होतं तर विल्यम विलबेग या आर्किटेक्टनं ह्या कापड गिरणीचं जे काही डिझाईन होतं ते केलेलं आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कावसजी दावर असं असणार आहे. ठीक आहे, एकंदर 21वा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता 22व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 22वा प्रश्न जो होता तो निश्चितच हार्ड या कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकावं लागेल, कारण त्याचं जे काही उत्तर आहे ते आपले नॉर्मल जे काही रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार नाहीये. प्रश्न काय होता बघूया. 14 मार्च 1952 रोजी खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने डॉक्टर बालिगा यांनी सुप्रसिद्ध सोव्हिएत सांस्कृतिक संघाची स्थापना केलेली आहे किंवा केलेली होती. तर आता इथं काय म्हटलेलं आहे तर सोव्हिएत सांस्कृतिक संघ. आता या संघाचा थोडासा आपण इतिहास आधी अभ्यासूया. मित्रांनो, 1941 मध्ये पहिल्यांदा आपल्याला या संबंधित ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतील. 1941 ला जेव्हा नाझी जर्मनीनं तत्कालीन रशियावर आक्रमण केलं तेव्हा साहजिकच त्यावेळेस भारतामध्ये असे बरेच समाजवादी नेते होते की ज्यांना रशियाविषयी प्रेम होतं. ठीक आहे, तर 1941 ला रशियाच्या मदतीसाठी किंवा रशियाला कुठेतरी प्रोत्साहन द्यावं या उद्देशानं FSU नावाची एक संस्था दिल्लीमध्ये स्थापन झालेली आहे. मग आता FSU चा लॉंग फॉर्म काय तर FSU म्हणजे फ्रेंड्स ऑफ सोव्हिएत युनियन. ठीक आहे, फ्रेंड्स ऑफ सोव्हिएत युनियन हे त्या संघटनेचं नाव होतं आणि त्या संस्थापकांमध्ये कोण होते तर जवाहरलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या एक होत्या त्या म्हणजे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. मित्रांनो, या संस्थेनं साधारणतः 11 वर्ष कार्यभार केलेला आहे आणि 1941 नंतर 1952 मध्ये या संस्थेचं नामांतर झालेलं आहे. मग आता नामांतरानंतर या संस्थेचं नाव काय झालेलं आहे साहजिकच 1952 ला भारत स्वतंत्र झालेला आहे आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे आणि तत्कालीन रशियाचे संबंध खूप चांगले होते आणि मग या संस्थेचं नाव झालेलं आहे मित्रांनो इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी. काय बरं, इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी हे त्या संस्थेचं नाव झालेलं आहे. संस्थेची जी काही स्थापना झालेली आहे 1952 ला ही दिल्ली येथे झालेली आहे. कुठं? दिल्लीला. मग आता या संस्थेच्या स्थापनेमध्ये मुख्यतः कोणाचा रोल होता? 1952 साली जी काही संस्था स्थापन झालेली आहे तिच्यामध्ये कोणाचा रोल होता तर त्यामध्ये मुख्यतः डॉक्टर बालिगा हे होते. कोण बरं? डॉक्टर बालिगा. मग आता इतर कोण कोण त्याच्यामध्ये महत्त्वाचे नेते होते तर त्यामध्ये पर्याय क्रमांक ए जो आहे डॉक्टर किचलू. डॉक्टर किचलू म्हणजे डॉक्टर सैफुद्दीन
डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांचा देखील त्यामध्ये महत्त्वाचा रोल होता. त्यानंतर बी जो आहे तो म्हणजे साहिब सिंग सोखे यांचा देखील या संस्थेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा रोल होता. साहिब सिंग सोखे. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे म्हणजे सी सरोजिनी नायडू यांचा मात्र या संस्थेच्या स्थापनेमध्ये सहभाग नव्हता. त्याचं कारण यांचा FSUच्या स्थापनेमध्ये सहभाग होता पण इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीमध्ये मात्र सहभाग नव्हता. त्यामुळे सी पर्याय हा अयोग्य राहील. रामेश्वरी नेहरूंचा देखील सहभाग होता. काय बरं? रामेश्वरी नेहरू. आणि त्यानंतर मित्रांनो जो ई पर्याय आहे अरुणा असफ अली त्यांचा देखील सहभाग होता. अरुणा असफ अली. म्हणजेच ए, बी, डी आणि ई या 4 व्यक्तींचा या संस्थेच्या कार्यामध्ये किंवा स्थापनेमध्ये सहभाग होता. त्यामुळं या क्रमांकाचं किंवा हा पर्याय असणारं योग्य उत्तर जे आहे ते 4 क्रमांकाचं ए, बी, डी आणि ई हे योग्य. ठीक आहे. तर मित्रांनो यानंतरचा जो प्रश्न आहे तो जिओग्राफीचा आहे आणि तो आहे 23व्या क्रमांकाचा प्रश्न. प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाबाबत काही विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला सुयोग्य विधानाचाच एक गट निवडायचा आहे. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये ए क्रमांकाचं जे विधान आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया काय दिलेलं आहे. तर नॅशनल हायवे 6 हा अकोला जिल्ह्यातून जातो. त्यांचं म्हणणं काय तर नॅशनल हायवे 6 जो आहे तो अकोला जिल्ह्यातून जातो. तर हे विधान योग्य आहे का तर ते योग्य आहे. मित्रांनो नॅशनल हायवे 6 जो आहे तो महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमधून जातो आणि त्यापैकी अकोला हा जिल्हा किंवा अकोला हे शहर देखील आहे. त्यामुळे ए विधान कसं आहे तर योग्य आहे. त्यानंतर बी विधान काय आहे बघूया. तर बी विधान आहे राष्ट्रीय महामार्ग 16 हा नंदुरबार जिल्ह्यामधून जातो. कोणता राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 16 जो आहे त्याचं सध्याचं नाव आहे मित्रांनो नॅशनल हायवे 63. तर त्यांचं म्हणणं आहे की तो नंदुरबार जिल्ह्यामधून जातो. तर मित्रांनो हा जो मार्ग आहे तो बार्शी ते जगदलपूर असा आहे. बार्शी ते जगदलपूर आणि त्या रूटवर नंदुरबार लागत नाही. त्यामुळे बी विधान जे आहे ते चूक आहे. सी विधान काय तर राष्ट्रीय महामार्ग 207 नॅशनल हायवे 207 हा रत्नागिरी जिल्ह्यातून जातो. तर तो जातो का तर हे विधान देखील चूक आहे. कारण हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमधून जातो. त्यामुळं हे विधान देखील चूक आहे. आता डी विधान काय आहे तर नागपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 69 काय बरं नागपूर शहरामध्ये 69 आणि नॅशनल हायवे 6 हे एकमेकांशी परस्परांना छेदतात. तर हे विधान कसं आहे तर हे विधान मित्रांनो योग्य आहे. म्हणजेच नागपूर शहरामधून नॅशनल हायवे 69 आणि 6 हे दोन्ही जातात आणि ते एकमेकांना काय बरं इंटरॅक्ट करतात इंटरसेक्ट करतात. त्यामुळे इथं पहिलं विधान आणि शेवटचं म्हणजे ए आणि डी हे 2 विधाने योग्य आहेत आणि या प्रकारचा एकही पर्याय मित्रांनो इथं नाहीये. म्हणजेच आयोगाकडून इथं कुठेतरी चुकी झालेली आहे. त्यामुळं हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे. 23वा जो प्रश्न आहे यासाठी योग्य जे उत्तर आहे त्या स्वरूपाचा एकही पर्याय नसल्यामुळं हा प्रश्न रद्द तरी होईल किंवा दुसऱ्या पहिल्या आन्सर कीनुसार जरी काही उत्तर दिलं आयोगानं तर दुसऱ्या आन्सर की मध्ये त्यांना तो रद्द करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो पुढचा म्हणजे 24वा क्वेश्चन पाहूया. मित्रांनो 24वा प्रश्न जो आहे त्यामध्ये असं विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील खालील प्रदेशांची त्यांच्या वार्षिक सरासरी पर्जन्याच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने मांडणी करा. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे जिओग्राफीचा प्रश्न आहे कृषी भूगोल विषयक प्रश्न आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले वेगवेगळे जे काही भौगोलिक प्रदेश आहेत उदाहरणार्थ कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भ तर या ठिकाणी जे काही सरासरी वार्षिक पर्जन्य पडतं त्याचा त्यांनी इथं उतरता क्रम लावण्याविषयी विचारलेलं आहे. आता इथं जे काही पर्याय आहेत त्यापूर्वी आपण महाराष्ट्रातले जे काही भौगोलिक प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी सरासरी जे काही पर्जन्य पडतं ते पर्जन्य आधी पाहूया. सर्वाधिक पर्जन्य जे पडतं ते कोकणामध्ये पडतं मित्रांनो. साधारणतः 2830 मिलीमीटर इतकं वार्षिक पर्जन्य कोकणामध्ये होतं. त्यानंतर 2 नंबरचं जे पर्जन्य होतं महाराष्ट्रामध्ये ते विदर्भामध्ये होतं साधारणतः 1100 मिलीमीटर. किती 1100 म्हणजे कोकण आणि विदर्भामध्ये जो गॅप आहे तो खूप जास्त आहे. त्यानंतर 3 नंबरचं जे आहे ते आहे खानदेश. खानदेश म्हणजेच जळगाव नंदुरबार हे जे काही जिल्हे आहेत तर हे खानदेशमध्ये येतात मित्रांनो. तर खानदेशमध्ये साधारणतः 930 मिलीमीटर इतकं वार्षिक पर्जन्य होतं सरासरी वार्षिक पर्जन्य. आणि त्यानंतर मित्रांनो मराठवाड्याचा क्रमांक लागतो. मराठवाड्यामध्ये या 4ही भागांपेक्षा सर्वात कमी पर्जन्य पडतं ते म्हणजे 770 मिलीमीटर इतकं वार्षिक सरासरी पर्जन्य पडतं 770 मिलीमीटर. मग एकंदर
त्यानंतर या चारही प्रदेशांचा जर उतरता क्रम लावायचा असेल तर कोकण, विदर्भ, खानदेश आणि त्यानंतर मित्रांनो मराठवाडा, आणि या स्वरूपाचा एकच पर्याय आहे म्हणजे तो म्हणजे 2, म्हणजे 24चं जे उत्तर आहे मित्रांनो 2 येणार, कोकण, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो क्वेश्चन आहे तो इकॉनॉमिक्स विषयी आहे. मग आता इकॉनॉमिक्स मध्ये तो प्रश्न काय आहे तर एप्रिल 1980 मध्ये पुढीलपैकी कोणत्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की 1969 आणि 1980 या 2 सालांमध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे बँकांचं. 1969 ला ज्या बँकांचं पेडअप कॅपिटल हे 50 कोटीपेक्षा अधिक होतं अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे सरकारमार्फत, आणि 1980 ला त्यावेळेस ज्या बँकांचं पेडअप कॅपिटल हे 200 कोटीपेक्षा जास्त होतं अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ठीक आहे, मग आता या प्रश्नाचं उत्तर किंवा पर्यायांकडे जाण्याच्या आधी आपल्याला त्या 6 बँकांची एक यादी बनवता आली तर निश्चितच आपल्याला ताबडतोब त्याचं उत्तर मिळू शकतं. मग कोणकोणत्या बँका आहेत की ज्यांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये झालं होतं तर साहजिकच पहिल्यांदा आपल्याला आंध्र बँक घ्यावी लागेल. कोणती? आंध्र बँक. त्यानंतर मित्रांनो विजया बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर मित्रांनो कमर्शियल बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढची आहे कॉर्पोरेशन बँक, कॉर्पोरेशन बँक, आणि त्यानंतर जी 6वी बँक आहे ती न्यू बँक ऑफ इंडिया ही बँक आहे. म्हणजे एकंदर या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये सरकारमार्फत झालेलं आहे. आता पर्यायांकडे आपण वळूया. पहिला जो पर्याय आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक. या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील नाहीये आणि कॅनरा बँक देखील नाहीये, त्यामुळं ए जे आहे ते चूक आहे. त्यानंतर दुसरा जो आहे म्हणजे बी पर्याय इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक. या ठिकाणी इंडियन बँकही नाहीये आणि अलाहाबाद बँकही नाहीये. तिसरा जो पर्याय आहे कॉर्पोरेशन बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. काय बरं, कॉर्पोरेशन बँक आहे का इथं तर आहे. त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स किंवा कमर्शियल इंडियन बँक जे चुकून झालेलं आहे याचं नाव काय मित्रांनो तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स असं आहे, मूळ नाव असं आहे. तर ही बँक देखील या 6 बँकांमध्ये होती. त्यानंतर चौथा जो पर्याय आहे तो देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. या 6 मध्ये देना बँकही नाहीये आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया देखील नाहीये. त्यामुळं सी जो पर्याय आहे तो म्हणजे कॉर्पोरेशन बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. तर हे उत्तर योग्य आहे. त्यामुळे या स्वरूपाचा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे तिसरा पर्याय केवळ सी योग्य. ठीक आहे मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो इकॉनॉमिक्स या विषयावर आधारलेला आहे आणि तो 26वा प्रश्न आहे. प्रश्न दारिद्र्य या घटकावर विचारलेला आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेतील दारिद्र्याच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये किती कॅलरी असणारा आहार असणं हे आवश्यक आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये जे काही पर्याय येतात ते बघूया. पहिला पर्याय आहे ग्रामीण भागात 2400 कॅलरी, शहरी भागामध्ये 2100 कॅलरी. त्यानंतर दुसरा पर्याय आहे ग्रामीण भागात 2200 कॅलरी, शहरी भागामध्ये 2300 कॅलरी. तिसरा पर्याय ग्रामीण भागात 2400 कॅलरी, शहरी भागामध्ये 2300 कॅलरी. आणि चौथा पर्याय आहे ग्रामीण भागामध्ये 2200 कॅलरी, शहरी भागामध्ये 2400 कॅलरी. ठीक आहे, असो तर याविषयी आपण जी काही बेसिक माहिती आहे ती आधी घेऊया, ज्यावरून आपल्याला ताबडतोब उत्तर काय आहे याचा एक अंदाज बांधता येईल किंवा उत्तर काढता देखील येईल. मित्रांनो भारतामध्ये दारिद्र्य विषयक आकडेवारी गोळा करण्याचं काम हे NSSO या संस्थेमार्फत केले जातं, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन. मग आता ही जी संस्था ही कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत काम करते तर सांख्यिकी मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स जी आहे. काय बरं, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स या मंत्रालयाअंतर्गत ही NSSO कार्य करते. मग आता भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या समित्या किंवा आयोग स्थापन झालेले आहेत दारिद्र्य मोजण्यासाठी, काही फॉर्म्युले शोधण्यासाठी, तर ते वेगवेगळे आयोग स्थापन करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती नियोजन आयोगाची होती. नियोजन आयोग आज जरी नसला तरी एकेकाळी मित्रांनो ही खूप स्ट्रॉंग अशी संस्था होती, नियोजन आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशन. आणि मग नियोजन आयोगामार्फत 1979 साली एक आयोग स्थापन करण्यात आला होता, YK अलग कार्यगट, YK अलग कार्यगट. आणि मग या कार्यगटानं असं सांगितलं की ग्रामीण भागात ज्या लोकांना 2400 कॅलरी
इतकी उष्णता देणारा आहार भेटतो किंवा ऊर्जा देणारा आहार भेटतो 2400 कॅलरी किंवा त्यापेक्षा अधिक, ते दारिद्र्य रेषेच्या खाली नाही आहेत. आणि ज्यांना 2400 कॅलरी पेक्षा कमी ऊर्जा देणारा आहार भेटतो ते दारिद्र्य रेषेखाली आहेत, म्हणजे बीपीएल लोक, बिलो पॉवर्टी लाईन. आणि शहरी भागामध्ये मित्रांनो त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यांना 2100 कॅलरी पेक्षा कमी ऊर्जा देणारा आहार भेटतो ते दारिद्र्य रेषेच्या खाली. म्हणजे ग्रामीण भागासाठी जी कॅलरीची मर्यादा आहे ती 2400 कॅलरीची आहे आणि शहरी भागासाठी ती 2100 कॅलरीची आहे. त्यामुळं 26व्या प्रश्नाचं जे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 1 नंबरचं. कारण त्या ठिकाणी सांगितले की ग्रामीण भागात 2400 आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी इतकी ऊर्जा देणारा आहार जर त्या लोकांना भेटत नसेल तर ते दारिद्र्य रेषेच्या खाली असणार. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे तो नॉन कन्व्हेन्शनल ऊर्जेबाबत आहे. 27वा प्रश्न आहे तो. तर प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. अपारंपरिक म्हणजेच काय तर नॉन कन्व्हेन्शनल. मित्रांनो नॉन कन्व्हेन्शनल ऊर्जा साधने हे साधारणतः कशी असतात तर ज्यांची पुनर्निर्मिती होते किंवा नवीनक्षम ऊर्जा साधने म्हणजेच रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस तर ते असतात नॉन कन्व्हेन्शनल. आता हे नॉन कन्व्हेन्शनल ऊर्जा साधने आणि कन्व्हेन्शनल ऊर्जा साधने किंवा कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस यांच्यामध्ये मुख्य फरक कोणता. तर आपण ऊर्जा साधनांमध्ये कशाचा समावेश करतो, नॅचरल गॅस आहे, पेट्रोलियम आहे किंवा मग सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी. तर या दोन ह्याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे तर यापैकी जी काही सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी, टायडल एनर्जी आहे ही पुन्हा निर्माण होते, ती संपत नाही. या उलट समजा दगडी कोळसा आहे, नॅचरल गॅस आहे किंवा पेट्रोलियम आहे हे मात्र संपणार आहेत. त्यामुळे ते कसे येतं तर कन्व्हेन्शनल येतं आणि या ज्या आहेत नैसर्गिक शक्तींच्या माध्यमातून मिळणारी ऊर्जा ही नॉन कन्व्हेन्शनल स्वरूपाची आहे. मग यामध्ये कोणतं येणार तर बायोगॅस आहे किंवा त्यालाच आपण गोबर गॅस देखील म्हणू शकतो. गोबर गॅस याला पर्यायी शब्द. एक मायनर फरक आहे बायोगॅस आणि गोबर गॅस मध्ये. बायोगॅस तयार करण्यासाठी पालापाचोळा किंवा मानवी विष्ठा, शेण या सगळ्यांचा वापर होऊ शकतो, पण गोबर गॅस मात्र फक्त शेणाच्या माध्यमातूनच तयार केला जातो. ठीक आहे, सहसा हे दोन्ही शब्द एकमेकांना समानार्थी अर्थाने देखील वापरले जाऊ शकतात. किंवा सोलार एनर्जी जी आहे, सोलार एनर्जी ही देखील काय बरं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. त्यानंतर वाइंड एनर्जी जी आहे ही देखील नॉन कन्व्हेन्शनल सोर्स आहे. त्यानंतर जिओथर्मल एनर्जी. मित्रांनो पृथ्वीच्या गर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळं जमिनीच्या आत जे पाणी असतं ते गरम होतं आणि त्या गरम पाण्याच्या साहाय्याने देखील आपल्याला वीज तयार करता येते. त्यामुळं ही जी काही भूऔष्णिक ऊर्जा असते ही देखील नॉन कन्व्हेन्शनल आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखी कोणती तर टायडल एनर्जी. टायडल म्हणजेच काय लाटांपासून मिळणारी ऊर्जा ही देखील काय बरं नॉन कन्व्हेन्शनल आहे. तर या ठिकाणी आपण पर्याय बघूया. इथं काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती ऊर्जा साधने ही अपारंपरिक स्वरूपाची आहेत म्हणजेच नॉन कन्व्हेन्शनल आहेत. पहिलं आहे नैसर्गिक वायू आणि वीज. आता नैसर्गिक वायू कसा आहे बरं कन्व्हेन्शनल स्वरूपाचा आहे, तो संपणार आहे. त्यानंतर दुसरा आहे पवन ऊर्जा आणि बायोगॅस. पवन ऊर्जा म्हणजेच काय तर वाइंड एनर्जी आणि बायोगॅस तर ही नॉन कन्व्हेन्शनल स्वरूपाची आहे. त्यानंतर तिसरा आहे भूऔष्णिक ऊर्जा म्हणजेच जिओथर्मल एनर्जी आणि त्यासोबत दिले सोलार एनर्जी. तर मित्रांनो बी आणि सी हे दोन्ही स्टेटमेंट कसे झाले योग्य झाले जे की नॉन कन्व्हेन्शनल आहेत. जे डी आहे ते कोळसा आणि पेट्रोलियम. मित्रांनो कोळसा आणि पेट्रोलियम हे कधी ना कधी संपणारे आहेत, ते कन्व्हेन्शनल स्वरूपाचे आहेत आणि ते नॉन रिन्युएबल स्वरूपाचे आहेत, ते नवीन होणारे नाहीत किंवा त्यांची पुनर्निर्मिती होणार नाहीये. त्यामुळे मित्रांनो जे बी आणि सी स्टेटमेंट आहे ते आपलं उत्तर योग्य असेल आणि त्या स्वरूपाचा एकच पर्याय आहे तो म्हणजे दुसरा पर्याय ज्यामध्ये सांगितलंय बी आणि सी हे काय आहेत बरं तर हे योग्य आहेत. ठीक आहे मित्रांनो, यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 28वा प्रश्न. हा देखील इकॉनॉमिक्स वरचा प्रश्न आहे. प्रश्न सरळ त्यांनी एक आकडेवारी विचारलेली आहे. आकडेवारीमध्ये काय विचारले बरं तर 2013-14च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचा निर्यातीतील वाटा म्हणजे भारताची जी काही निर्यात होते त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा हा सर्वाधिक होता. कधी विचारलेला आहे बरं 2013-14. आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये आयात निर्यात दिलेला आहे म्हणजेच परकीय व्यापार आणि इथं या ठिकाणी फक्त एकच अडचण आहे, त्यांनी 2013-14चा जो काही डेटा आहे तो विचारलेला आहे. पण तरी
तरी देखील 2020च्या आकडेवारीवरून आपण एकंदर अंदाज काढू शकतो, म्हणजे कॉमन सेन्सचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर निघू शकतं. पर्याय काय दिले तर गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे तामिळनाडू आणि चौथा आहे केरळ. मित्रांनो, एकंदर जर निर्यातीचा ट्रेंड पाहिला तर आधीपासून महाराष्ट्र हे भारतामध्ये आघाडीवर असणारं राज्य आहे. ठीक आहे, तर 2020चं जर आपण आकडेवारी पाहिली 2020, तर भारतामध्ये जी काही निर्यात होते, म्हणजे भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांकडून जी काही निर्यात होते, तर त्यामध्ये 22% वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. किती? 22% वाटा. त्यानंतर साधारणतः 17% वाटा हा गुजरातचा आहे आणि त्यानंतर 12%च्या आसपास वाटा हा तमिळनाडू, त्यानंतर कर्नाटक वगैरे राज्यांचा क्रमांक लागतो. म्हणजे 1 नंबरला महाराष्ट्र आहे आणि 2 नंबरला गुजरात आहे. आणि हाच ट्रेंड एकंदर 2013-14ला देखील होता. त्यामुळे एकंदर आपलं जे उत्तर आहे ते 28चं 2 असणार, ते म्हणजे महाराष्ट्र, ज्या राज्याचा वाटा हा निर्यातीमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त होता. मित्रांनो, यानंतर आपण 29वा प्रश्न पाहूया. 29व्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारले तर 2011-12च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात भारतीयांना सर्वाधिक रोजगार मिळालेला आहे. म्हणजे एकंदर जो काही रोजगार हा घटक आहे त्यामध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे की जे काही 3 मुख्य क्षेत्र आहेत, अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य क्षेत्र कोणते तर कृषी क्षेत्र आहे, दुसरा आहे उद्योग क्षेत्र आणि तिसरा आहे सेवा क्षेत्र. तर या 3 क्षेत्रांमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार निर्मिती झालेली आहे, कोणत्या वर्षी, तर त्यांनी साल देखील दिलेला इथं की 2011-12. मित्रांनो, साहजिकच आकडेवारी जरी जुनी विचारलेली असली तरी एकंदर ही जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये फार काही बदल झालेला नाहीये आणि आज देखील ती जी रँक आहे ती सेम आहे. त्यामुळं 11-12 मध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 48% रोजगार निर्मिती ही कृषी क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या संबंधित उपक्रमामध्ये झालेली आहे. 48% रोजगार निर्मिती ही कशामध्ये झालेली आहे? कृषी क्षेत्रामध्ये. 26% रोजगार हा सेवा क्षेत्रामध्ये निर्माण झालेला आहे आणि साधारणतः 24%च्या आसपास रोजगार निर्मिती, 24% प्लस रोजगार निर्मिती ही उद्योग क्षेत्रामध्ये झालेली आहे. मग प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? 11-12च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती ही सर्वाधिक झालेली आहे आणि खाली पर्याय येतं औद्योगिक क्षेत्र म्हणजेच उद्योग क्षेत्र. आता उद्योग क्षेत्रामध्ये सर्वाधिक झालेली आहे का? नाही. उद्योग क्षेत्र तर 3 नंबरला आहे, त्यामुळे हे चूक आहे. त्यानंतर सेवा क्षेत्र, दुसरा क्रमांक आहे सेवा क्षेत्राचा, तर त्यामुळं सर्वाधिक रोजगार निर्मितीमध्ये या क्षेत्राचा देखील सहभाग नाहीये. तिसरा आहे शेती व शेती संबंधित उपक्रम आणि साहजिकच 48% रोजगार निर्मिती देऊन हे जे काही कृषी क्षेत्र आहे हे 1 नंबरला आहे. त्यामुळे मित्रांनो, आपलं जे उत्तर आहे ना 29चं हे 3 क्रमांकाचं उत्तर आहे, म्हणजेच कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रे. मित्रांनो, 4 नंबरला जे काही पर्याय आहे तो आहे यापैकी नाही, त्यामुळे तो पर्याय साहजिकच इथं योग्य असणार नाही. त्यानंतर मित्रांनो, 30वा जो क्वेश्चन आहे त्याबद्दल आपण पाहूया. परकीय व्यापार या घटकाअंतर्गत खरं तर हा प्रश्न समाविष्ट करावा लागेल. 87-88 काय बरं? 1987-88 ते 2010-11 हे 2 याच्यामधला एक कालावधी त्यांनी रेफरन्स म्हणून मानलेला आहे. तर या काळाच्या दरम्यान जी काही ओपेक नावाची संघटना आहे, ओपेक ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, या संघटनेचा भारतासोबतचा जो आयात निर्यात व्यापार आहे तो कशा पद्धतीचा राहिलेला आहे. पर्याय कोणते आहेत मित्रांनो? पहिला पर्याय आहे सातत्याने वाढत आहे, म्हणजे भारत आणि ओपेकचा जो काही व्यापार आहे तो सातत्याने वाढत आहे. दुसरा पर्याय आहे सातत्याने तो व्यापार घटत आहे. तिसरा पर्याय आहे की बाबा कोणताही बदल झालेला नाहीये आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. मित्रांनो, ओपेक विषयी आधी आपण थोडंसं जाणून घेऊया. ओपेक ही जी संघटना आहे हिचं मुख्यालय हे ऑस्ट्रियामध्ये आहे, पण ऑस्ट्रियामध्ये त्याची जी राजधानी आहे व्हिएन्ना या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे. पण स्वतः ऑस्ट्रिया मात्र ओपेकचा सदस्य राष्ट्र राहत नाही किंवा ओपेकचा सदस्य राष्ट्र नाहीये. ओपेकमध्ये असे देश आहेत की जे पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करतात. ठीक आहे, मुख्यतः हे जे देश आहेत ते अरब कंट्रीज आहेत, काही दक्षिण अमेरिका खंडातले देखील देश आहेत, पण मुख्य जे काही देश आहेत त्यांचे ते अरब कंट्रीज आहेत. ठीक आहे, मिडल ईस्ट मधले देश आहेत. मग आता या ओपेक सोबतचा व्यापाराचा जर ट्रेंड पाहिला तर 1960च्या आसपास, 1960च्या दशकामध्ये साधारणतः भारताचा 4.5%
व्यापार हा ओपेक राष्ट्रांसोबत चालायचा. किती? 4.5%. आणि आज मित्रांनो म्हणजेच काय बरं, साधारणतः 2010चा जो काही त्यांनी रेफरन्स मानलेला आहे 2010-11 या काळामध्ये भारताची ओपेक राष्ट्रांकडून जी आयात आहे ती साधारणतः 38% आसपास आहे. किती? 38%. आणि निर्यात जी आहे ती मित्रांनो ओपेक राष्ट्रांना 20% आसपास. साहजिकच भारताचा ओपेक राष्ट्रांसोबतचा जो व्यापार आहे हा तुटीमध्ये आहे, नुकसानकारक आहे. मग ओपेक राष्ट्रांकडून असं कोणता पदार्थ आहे की तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांच्याकडून आयात करतो, आणि ते म्हणजे क्रूड ऑइल, कच्चं तेल जे आहे ते त्या राष्ट्रांकडून आपण आयात करतो आणि रिफायनरीच्या माध्यमातून त्या क्रूड ऑइलचं रूपांतर आपण पेट्रोल डिझेल मध्ये करतो. आणि एकंदर याच आयातीमुळं ओपेक राष्ट्रांचा आपल्या व्यापारामधला जो काही वाटा आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये आहे. एकंदर 1960 पासून ते 2010-11 पर्यंत हा जो व्यापार आहे तो वाढतच गेलेला आहे. त्यामुळे 87-88 ते 2010-11 या काळामध्ये देखील त्याचं उत्तर हा जो व्यापार आहे हा वाढतच गेलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते 1 क्रमांकाचं असेल. म्हणजेच ओपेक राष्ट्रांसोबत भारताचा व्यापार हा काय झालेला आहे, सतत वाढत गेलेला आहे. आणि 2010-11 मध्ये तो तब्बल 38% आसपास आहे. मित्रांनो यापूर्वी देखील महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसला या स्वरूपाचा म्हणजेच ओपेक वर एक प्रश्न आलेला आहे आणि आयोगानं पुन्हा एकदा त्याच घटकावर प्रश्न विचारून एकंदर या संस्थेचा असो किंवा या राष्ट्रांचं महत्व आपल्याला एकंदर इनडायरेक्टली दर्शवलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणतं तर मर्यादित मताधिकारावर आधारित निवडणूक होती. तर निश्चितच त्यावेळेस जो मताधिकार होता तो संपूर्ण जनतेला नव्हता, मर्यादित लोकांनी त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला होता. त्यामुळं हे जे डी विधान आहे ते योग्य आहे मित्रांनो. त्यामुळं याचं जे पर्याय आहे ते ए आणि डी योग्य, आणि या स्वरूपाचं एकच पर्याय आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि तिथं सांगितलेलं आहे ए आणि डी योग्य. ठीक आहे. त्यामुळे 31चं उत्तर हे 1 असं असेल. मित्रांनो यानंतर आपण बघूया 32वा प्रश्न. 32व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात व कोणत्या कलमामध्ये केंद्र राज्य आर्थिक व्यवहारासंबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये बरेच भाग आहेत आणि कलम देखील आहेत. साधारणतः भागांची संख्या ही 25 आहे. ठीक आहे. मग आता यापैकी कोणत्या भागांमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक व्यवहारांची त्यांनी कल्पना दिलेली आहे किंवा त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर बघूया हे तो जो भाग आहे भाग 12 आणि भाग 13 हे 2 भाग आहेत मित्रांनो. भाग 12 मध्ये काय म्हटलेलं आहे तर भाग 12 मध्ये फायनान्स अँड प्रॉपर्टी असा त्या भाग 12चं शीर्षक आहे. म्हणजेच काय तर वित्त आणि संपत्ती. तर यासाठी जे काही कलम आहेत मित्रांनो ते कोणते आहेत कलम तर 264 ते 300 ए कलम काय आहेत बरं 264 पासून ते 300 ए पर्यंतचे कलम आहेत. मग भाग 13 मध्ये काय आहे तर भाग 13चं जे शीर्षक आहे ते आहे मित्रांनो ट्रेड अँड कॉमर्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारताच्या अंतर्गत भागामध्ये जो काही व्यापार आहे त्या संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग या संबंधीचे जे काही कलम आहेत ते 301 ते 307 या दरम्यान आहेत. 301 ते 307 हे कलम भाग 13 अंतर्गत येतात. मित्रांनो एकंदर आपलं जे उत्तर आहे ते भाग 12 आणि भाग 13 असं यायला पाहिजे. आणि कलम जर म्हटलं तर 264 पासून ते डायरेक्ट 307 पर्यंत या कलमांमध्ये एकंदर केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक संबंधांविषयी उल्लेख केलेला आहे. आणि या संबंधित जो काही पर्याय आहे तो एकच आहे, तो म्हणजे दुसरा पर्याय. तिथं सांगितलेला आहे की भाग 12 आणि भाग 13 या भागामध्ये आणि कलम 264 ते 307 या कलमांच्या दरम्यान काय बरं तर केंद्र राज्य आर्थिक संबंधांचा उल्लेख केलेला आहे. पर्याय क्रमांक काय असणार 25चं 2 हे योग्य असणार. सॉरी हा जो क्वेश्चन आहे तो 32वा आहे. 32चं उत्तर काय असणार तर 2. मित्रांनो यानंतरचा म्हणजे 33वा जो क्वेश्चन आहे तो करंट अफेअर्स अंतर्गत विचारलेला आहे. आणि साहजिकच 2021 मध्ये परीक्षा झालेली आहे, पण यामध्ये जी काही त्यांनी आकडेवारी किंवा माहिती विचारली आहे ती 2019 मधली विचारली आहे. खरं तर हे करंट अफेअर्स म्हणता येणार नाही, करंट अफेअर्सचा या ठिकाणी इतिहास झालेला आहे मित्रांनो. तर बघूया आपण त्यांनी काय विचारलेलं आहे. पुढीलपैकी कोणाला 2019 साली भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. आता भारतरत्न पुरस्काराविषयी पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. भारतरत्न हा जो पुरस्कार आहे मित्रांनो तर सर्वोच्च असा नागरी सन्मान आहे.
काय बरं, भारतीय नागरिकांना दिल्या जाणारा किंवा सरकारमार्फत, केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणारा हा सर्वोच्च असा नागरी सन्मान आहे. ह्या पुरस्काराची जी सुरुवात आहे मित्रांनो ती 1954 पासून झालेली आहे. 1954 पासून झालेली आहे आणि पहिला जो पुरस्कार आहे तो सी.व्ही. रमन यांना भेटलेला आहे. सी.व्ही. रमन, ठीक आहे, यांनीच रामन इफेक्टचा शोध लावलेला आहे आणि त्याबद्दल रामन यांना नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. ठीक आहे, मग आता दरवर्षी मॅक्झिमम 3 लोकांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. किती लोकांना? जास्तीत जास्त 3 लोकांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं 2019 ला देखील 3 लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे. तर पहिले जे आहेत मित्रांनो ते आहेत नानाजी देशमुख. कोण बरं? नानाजी देशमुख. त्यानंतर जे काही आपले राष्ट्रपती राहिलेले आहेत ते म्हणजे प्रणव मुखर्जी. प्रणव मुखर्जी यांना 2019 साली हा भारतरत्न दिलेला आहे. आणि त्यानंतर जे काही प्रसिद्ध असे आसामी गायक राहिलेले आहेत, पहाडी आवाज ज्यांचा नावाजला गेलेला आहे, असे भूपेन हजारिका यांना देखील या दोघांसोबतच आपला भारतरत्न देण्यात आलेला आहे. एकंदर 2019 साली ज्यांना भारतरत्न दिलेला आहे त्या संबंधित योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक जो 2 आहे त्यामध्ये सांगितलेला आहे प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. त्यामुळे 33चं उत्तर काय असेल मित्रांनो? 2 योग्य. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण 34वा प्रश्न पाहूया जो करंट अफेअर्स वरच आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी की राष्ट्रीय विज्ञान दिवस 2020, राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे जो 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो, तर त्याची थीम काय होती, त्याचा विषय काय होता? मित्रांनो यापूर्वी आपल्याला हे समजावून घ्यावं लागेल की राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा का केला जातो. ठीक आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दरवर्षी. आणि हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचं कारण म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 रोजी 28 फेब्रुवारी 1928 रोजी जे काही थोर असे भारतीय शास्त्रज्ञ आहेत सी.व्ही. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावलेला आहे. काय बरं? सी.व्ही. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावलेला आहे आणि त्यासाठी त्यांना 1930 ला नोबेल देखील मिळालेला आहे. ठीक आहे, मग आता त्यांच्या या कार्याच्या, त्यांच्या या शोधाच्या सन्मानार्थ भारत सरकारमार्फत तो जो शोध लागलेला आहे तो 28 फेब्रुवारी हा दिवस काय बरं? राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. मग आता 2020 साली देखील हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा झालेला आहे. आणि आपल्याला इथं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की मित्रांनो या ठिकाणी ह्याची जी थीम होती ती नेमकी कोणती होती? तर पर्याय आहेत मेक इन इंडिया, विज्ञान व तंत्रज्ञान, प्रेरणा, नवकल्पना, तर अशी कोणतीही थीम नव्हती. दुसरं आहे विज्ञानातील स्त्री म्हणजेच वुमेन इन सायन्स. त्यानंतर तिसरं आहे लोकांसाठी विज्ञान व विज्ञानासाठी लोक. आणि चौथा पर्याय मित्रांनो शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. मित्रांनो 2020 ची जी थीम होती ना तर ती थीम होती वुमन इन सायन्स. काय बरं? वुमन इन सायन्स म्हणजेच विज्ञानातील स्त्री. यामध्ये आणखी एक पर्याय आहे मित्रांनो, काय बरं? शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजेच काय? तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर. तर ही देखील थीम राहिलेली आहे, पण ती 2018च्या विज्ञान दिवसाची. कधी? 2018च्या विज्ञान दिवसाची. 2020चं इथं विचारलेलं आहे आणि त्यामुळे 2020च्या विज्ञान दिवसाची थीम आहे वुमन इन सायन्स. त्यामुळं हा जो पर्याय आहे तो 2 क्रमांकामध्ये जे दुसरा आहे पर्याय तर त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे 34चं उत्तर किती असेल मित्रांनो? 2. मित्रांनो 35वा जो प्रश्न आहे तो देखील चालू घडामोडी विषयक आहे आणि त्या प्रश्नामध्ये जे काही मराठी साहित्य संमेलन दरवर्षी साजरं केलं जातं, आयोजित केलं जातं त्याविषयी त्यांनी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी काय म्हटलंय की दिनांक 10 ते 12 जानेवारी 2020 मध्ये काय बरं? 10 ते 12 जानेवारी 2020च्या दरम्यान मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. कुठं आयोजित केलं होतं? तर उस्मानाबाद येथे. तर त्या साहित्य संमेलनाचे त्यांनी काय करायला सांगितलं? जोड्या लावायला सांगितल्या. मग आता तिथं म्हटलेलं आहे की अध्यक्ष, त्यानंतर दुसरं आहे स्वागताध्यक्ष, तिसरं आहे उद्घाटन आणि पुढे व्यक्तींचे नाव दिलेले आहेत. ठीक आहे, मग आता व्यक्तींच्या नावांमध्ये काय? तर नादो महानोर आहेत, फ्रान्सिस दिब्रिटो आणि त्यानंतर नितीन तावडे. मित्रांनो या तिघांपैकी त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो.
ठीक आहे, हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर स्वागताध्यक्ष म्हणून कोणी कार्य केलेलं आहे त्या ठिकाणी, तर जे काही नितीन तावडे आहेत त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आणि मग या संमेलनाचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, तर आपले जे काही प्रसिद्ध असे कवी आहेत नामदेव धोंडो महानोर, म्हणजे ज्यांना आपण ना.धो. महानोर या नावाने देखील ओळखतो, त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ते 4 क्रमांकाचं असेल. 35चं जे उत्तर आहे 4, त्याचं कारण त्या ठिकाणी हे जे काही जोडी आहे म्हणजे अध्यक्ष हे फ्रान्सिस दिब्रिटो, त्यानंतर स्वागताध्यक्ष हे नितीन तावडे आणि उद्घाटन हे ना.धो. महानोर यांनी केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं 35चं जे उत्तर आहे मित्रांनो ते 4 क्रमांकाचा असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचं जे काही प्रश्न आहे तो म्हणजे 36वा प्रश्न, हा वर्ल्ड जिओग्राफीवर आधारित प्रश्न आहे आणि खरं तर करंटचा देखील त्याला टच आहे. बघूया तर प्रश्न काय आहे की कझाकिस्तानची राजधानी अस्तानाचे नवीन नाव काय. मित्रांनो त्यांनी काय म्हटलंय की कझाकिस्तान जो देश आहे जो सेंट्रल एशियामध्ये मध्य आशियामध्ये आहे, तर त्याची जी राजधानी आहे ही अस्ताना, हे आपल्याला माहित आहे. अस्ताना 1998 ते 2019 या काळामध्ये या देशाची ही राजधानी राहिलेली आहे. अस्तानाच्या पूर्वी कझाकिस्तानची राजधानी 1991 ते 1997 पर्यंत समथिंग अलमट्टी राहिलेली आहे. काय बरं, अलमाटी. ठीक आहे, पण 98 ते 2019 या काळामध्ये मात्र अस्ताना ही राजधानी राहिलेली आहे. आणि सध्या म्हणजेच 2019 साली कझाकिस्तानच्या संसदेनं एकमतानं असं ठरवलं की आपण अस्तानाचं काय करूया, नामांतर करूया. मग आयोगानं इथंच प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या मते की बाबा कझाकिस्तानची जी काही राजधानी आहे अस्ताना, तिचं नवीन नाव काय. पर्याय बघा, फुरगान, दुसरा पर्याय आहे अरमत, 3 आहे नूर सुलतान आणि 4 आहे तराज. मित्रांनो ह्याचं जे अचूक उत्तर आहे ना तर ते आहे नूर सुलतान, म्हणजे 3 क्रमांकाचं उत्तर. मग आता नूर सुलतान हे नाव ठेवण्याचं कारण काय. कझाकिस्तान आपल्याला माहित आहे की एकेकाळी जो काही रशिया होता ज्याचा आकार प्रचंड असा होता, 91 ला रशियाचं काय झालेलं आहे विघटन, USSRचं विघटन झालेलं आहे आणि त्यापासून जवळपास 15 देश हे वेगळे झालेले आहेत आणि त्यापैकी हा कझाकिस्तान एक होता. कझाकिस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान. ठीक आहे, तर हे जे देश आहेत हे एकेकाळी रशियाचे किंवा USSRचे भाग होते आणि इथं स्वातंत्र्यानंतर त्यांची राजधानी ही अलमाटी राहिलेली आहे, नंतर अस्ताना, आणि सध्या अस्तानाचं नामांतर हे नूर सुलतान असं त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. हे नूर सुलतान जे आहेत हे कझाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. खूप दीर्घ काळासाठी त्यांनी तिथं राष्ट्राध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि त्यांच्या नावावर ह्या सगळ्या लोकांचं एकमत झालेलं आहे की आपण ह्या नवीन त्यांची जी राजधानी आहे अस्ताना, तिचं नवीन नाव काय ठेवायचं तर नूर सुलतान. त्यामुळं उत्तर जे आहे ते 36चं 3 असणार आहे. ठीक आहे, यानंतर बघूया मित्रांनो 37वा प्रश्न. 37वा प्रश्न जो आहे तर तो देखील जिओग्राफीवर आधारित आहे. प्रश्न असा आहे की आर्टिक वर्तुळ जे आहे ते पुढीलपैकी कोणत्या देशांमधून जातं. मित्रांनो यापूर्वी कोणत्या देशांमधून जातं हे पाहण्यापूर्वी आर्टिक वर्तुळ हा काय प्रकार आहे हे पाहावं लागेल. पृथ्वीचं काय बरं, हे मधून विषुववृत्त गेलेलं आहे, त्यानंतर वरच्या भागातून आणि इथं खालच्या भागातून म्हणजे 23.5 आणि 23.5 दक्षिण, इथून काय बरं तर कर्कवृत्त गेलेलं आहे आणि इथून मकर वृत्त गेलेलं आहे आणि त्यानंतर जवळजवळ 66.5च्या आसपास हे आर्टिक सर्कल आहे. आर्टिक सर्कल किंवा आर्टिक वर्तुळ म्हणतो ह्याला, उत्तरेत आर्टिक वर्तुळ आहे. आणि आयोगानं प्रश्न इथंच विचारलेला आहे, त्यांच्या मते हे जे आर्टिक वर्तुळ आहे 66.5 डिग्री वरून गेलेलं म्हणजे इक्वेटर पासून उत्तरेमध्ये, तर या आर्टिक वर्तुळावर खालीलपैकी कोणकोणते देश आहेत. मित्रांनो हे आर्टिक वर्तुळावर एकूण जर देश बघायला गेलं तर ते 8 देश आहेत. किती, 8 देश आहेत. कोणकोणते आहेत तर बघूया आपण क्रमानं. सगळ्यात पहिल्यांदा हे USA. मित्रांनो प्रत्यक्ष USA मधून आर्टिक सर्कल गेलेला नाहीये, पण USAचं एक राज्य आहे जे USAच्या मुख्य भूमीपासून उत्तरेला आहे आणि ते राज्य आहे अलास्का. काय नाव आहे त्या राज्याचं, अलास्का. तर त्या अलास्का मधून हे आर्टिक सर्कल गेलेलं आहे, त्यामुळे साहजिकच आपण USAला देखील ह्याच्यामध्ये आपण गृहीत धरणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो अलास्काच्या बाजूलाच आणि उत्तरेला म्हणजे USAचा उत्तरेला जे देश आहे तो म्हणजे कॅनडामधून देखील हे आर्टिक सर्कल गेलेलं आहे. त्यानंतर रशियामधून देखील आर्टिक सर्कल गेलेलं आहे. त्यानंतर आईसलँड. त्यानंतर मित्रांनो डेन्मार्क.
खरं तर डेन्मार्क मधून हे गेलेलं नाहीये, पण डेन्मार्कचं एक बेट आहे मित्रांनो ग्रीनलँड नावाचं, आणि त्या ग्रीनलँड बेटामधून हे आर्टिक सर्कल गेल्यामुळं आपल्याला डेन्मार्कला देखील यामध्ये या यादीमध्ये स्थान द्यावं लागेल. खरं तर ते डेन्मार्कचं जे बेट आहे ग्रीनलँड त्यामधून गेलेलं आहे. त्यानंतर जे काही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत ना, त्या तिन्ही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मधून हे आर्टिक सर्कल गेलेलं आहे. कोणकोणते देश आहेत ते, तर नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड. कोणकोणते येतं, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड. मित्रांनो या ठिकाणी आता आपण पर्यायांकडे वळूया. पर्याय काय येतं, तर ए पर्याय दिलाय त्यांनी रशिया. काय बरं, प्रश्न काय आहे, आर्टिक वर्तुळ पुढीलपैकी कोणत्या देशांमधून जाते. ए आहे रशिया. रशियामधून जातं का, तर निश्चितच ते जातं मित्रांनो. त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो आहे आइसलँड. मग आइसलँड आहे का या 8 देशांच्या यादीमध्ये, तर आहे, त्यामुळं हे देखील योग्य आहे. त्यानंतर स्वीडन, तिसरा पर्याय आहे स्वीडन. स्वीडन देखील या 8 देशांच्या यादीमध्ये आहे. आणि चौथा जो आहे तो आहे डेन्मार्क. डेन्मार्कच्या म्हणजे ग्रीनलँडच्या माध्यमातून तो डेन्मार्कमधून देखील जातं. त्यामुळे मित्रांनो जे काही पर्याय आहेत, तर चारही पर्याय जे आहेत त्या चारही देशांमधून हे जे काही आर्टिक सर्कल आहे ते गेलेलं आहे. त्यामुळं जे योग्य असं उत्तर आहे ते 4 क्रमांकाचं आहे. 4 क्रमांकामध्ये दिलेलं आहे की ए बी सी डी म्हणजे चारही योग्य. त्यामुळं 37चं जे उत्तर आहे ते काय असेल बरं, 4 म्हणजे सर्व योग्य. तर मित्रांनो या पुढचा जो क्वेश्चन आहे तो एका योजनेविषयी विचारलेला आहे, 38वा क्वेश्चन. तर प्रश्न बघूया आपण. 25 डिसेंबर 2019 रोजी अटल भूजल योजना भारतात सुरू करण्यात आलेली आहे. कधी बरं, 25 डिसेंबर 2019. ही जी माहिती आहे ती प्रश्नामध्येच दिलेली आहे. योजना कोणती आहे, अटल भूजल योजना. तर या योजनेमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, आणि खाली 4 पर्यायांमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे गट दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण अटल भूजल योजनेविषयी बघूया. अटल भूजल योजना जी आहे ती ज्या राज्यांमध्ये भूजलाची पातळी ही बरीच खालावलेली आहे अशा राज्यांमध्ये ती वाढवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि केंद्र सरकारमार्फत फंडिंग या राज्यांना देण्यात आलेली आहे. मग किती राज्यांची सुरुवातीला निवड केलेली आहे, तर 7 राज्य यासाठी निवडलेले आहेत. मग त्या पूर्ण राज्यांमध्ये ही योजना राबवलेली आहे का, तर नाही. या 7 राज्यांमधल्या 78 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवलेली आहे. किती, 78 जिल्हे. मग पहिल्यांदा आपण बघूया 7 राज्य कोणती आहेत. ठीक आहे, तर पहिलं जे राज्य आहे ते कर्नाटक. आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊया वाटलं तर. कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्र आहे तिथं, त्यानंतर MP आहे म्हणजेच मध्य प्रदेश, त्यानंतर गुजरात आहे, त्यानंतर मित्रांनो राजस्थान आहे, त्यानंतर मित्रांनो हरियाणा आहे आणि UP आहे. ठीक आहे, किती राज्य झाले, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, म्हणजे एकंदर त्यांनी या 7 राज्यांमधल्या 78 जिल्ह्यांची निवड या अटल भूजल योजनेअंतर्गत केलेली आहे. मग आता या 78 जिल्ह्यांमध्ये असं जर विचारलं की बाबा महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत, तर तिथं महाराष्ट्रातले 13 जिल्हे येतं. किती, 13 जिल्हे येतं. मग आता इथं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला याच माहितीवरून मिळू शकतं. त्यासोबतच आणखी एक माहिती वाटलं तर आपण घेऊया. या योजनेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून काही मदत झालेली आहे का, तर निश्चितच झालेली आहे. वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेमार्फत या योजनेसाठी केंद्र सरकारला काही फंडिंग झालेली आहे आणि केंद्र सरकारमार्फत या राज्यांना मग मदत दिल्या जाते. मित्रांनो आता आपण पर्यायांकडे वळूया. पहिला जो पर्याय आहे तो आहे हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल आहे का यामध्ये, नाहीये, त्यामुळे पहिला पर्याय केलेला आहे. दुसरा पर्याय उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर नाहीये, त्यामुळे पर्याय इथंच गेलेला आहे. तिसरा जो पर्याय आहे तो बघा, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, नागालँड. पश्चिम बंगालही नाहीये या 7 राज्यांमध्ये आणि नागालँड देखील नाहीये. चौथा जो पर्याय आहे तो बघा हरियाणा. हरियाणा आहे का यामध्ये, तर आहे. त्यानंतर दुसरा आहे कर्नाटक, त्यानंतर तिसरं आहे गुजरात, चौथं राज्य दिलंय मध्य प्रदेश, 5वं दिलंय उत्तर प्रदेश, 6वं दिलंय राजस्थान आणि 7वं दिलंय महाराष्ट्र. म्हणजे एकंदर इथं 38चं जे उत्तर आहे मित्रांनो हे पर्याय क्रमांक 4 योग्य, कारण हे 7ही राज्य जे आहेत ते पर्याय क्रमांक 4 मध्ये त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूया. तर इथं जोड्या लावा म्हणून त्यांनी विचारलेला आहे. कितवा प्रश्न आहे, 39वा प्रश्न. आणि इकडं ए साईडला दिलेला आहे जल कायदा, त्यानंतर मित्रांनो पुढचं दिलेलं आहे वायू कायदा आणि सी दिलेला आहे पर्यावरण कायदा. पर्यावरण कायदा. मित्रांनो खरं तर या कायद्यांचे नावं त्यांनी अर्धवट दिलेले आहे. हे जल प्रदूषण नियंत्रण कायदा असं कायद्याचं नाव आहे, हे वायू प्रदूषण नियंत्रण कायदा असं कायद्याचं नाव आहे आणि हे आहे पर्यावरण संरक्षण कायदा. ठीक आहे, मग आता बघूया जल कायदा
वायू कायदा आणि पर्यावरण कायदा हे नेमके कधीचे आहेत? उजव्या बाजूला त्यांनी इसवी सन दिलेले, तर आपण डायरेक्ट उत्तरच लिहूया. तर जल कायदा जो आहे तो 1974चा आहे. त्यानंतर जो वायू प्रदूषण नियंत्रण कायदा आहे तो 1981चा आहे आणि पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो 1986चा आहे. ठीक आहे, यावरून आपल्याला उत्तर भेटणारच आहे. तर हे जे काही उत्तर असणार आहे मित्रांनो, तर ते 4 क्रमांकाचं उत्तर आहे, 39/4. कारण हे जे पर्याय आहेत ते त्याच ठिकाणी जुळतात. जल कायदा 74, वायू कायदा 81, पर्यावरण कायदा 1986. मित्रांनो, या कायद्यांसोबतच इतरही काही पर्यावरण विषयक महत्त्वाचे कायदे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण बघूया पुढचे कोणते कोणते महत्त्वाचे कायदे येतात. तर वन कायदा आहे मित्रांनो. वन कायदा जो स्वातंत्र्यापूर्वीच ब्रिटिशांनी केलेला आहे आणि तो आहे 1927चा. त्या कायद्याविषयी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा हा देखील महत्त्वाचा आहे, जो स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेला आहे भारत सरकार मार्फत 1972ला. त्यानंतर वन संवर्धन कायदा कोणता आहे? वन संवर्धन कायदा, आणि हा जो आहे मित्रांनो तो 1980चा आहे. 27चा जो आहे तो फक्त वन कायदा आहे आणि 80चा जो आहे तो वन संवर्धन कायदा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972चा आहे. ठीक आहे, हे जे 6 कायदे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये डायरेक्ट आपल्याला इसवी सन विचारलेला आहे, या ठिकाणी आपल्याला जोड्या लावामध्ये हे विचारलेलं आहे. तर मित्रांनो, आयोगानं जे काही जनरल स्टडीजचे 20 प्रश्न विचारले होते त्यामधला शेवटचा प्रश्न म्हणजे 40वा प्रश्न आपण इथं पाहणार आहोत. तर 40वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते घटक हे हरितगृह परिणामास जबाबदार आहेत? हरितगृह परिणाम म्हणजेच काय? तर ग्रीन हाऊस इफेक्ट. ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच हरितगृह परिणाम. नेमका काय प्रकार आहे मित्रांनो? तर पृथ्वीवर जेव्हा मानवनिर्मित हे हरितगृह वायू यांचं प्रमाण वाढतं तेव्हा सूर्याकडून येणारी जी काही सौर ऊर्जा आहे ती या ॲटमॉस्फिअर मध्ये ट्रॅप होते, म्हणजेच पकडली जाते. साहजिकच त्या ऊर्जेचा परिणाम म्हणजे काय होतं? तर वातावरणाचं तापमान वाढतं, पृथ्वीवरचं तापमान वाढतं आणि तापमान वाढीचा साधा सरळ असा परिणाम म्हणजे काय? तर जे काही हिम आहे पृथ्वीवरचं बर्फ आहे तो वितळायला लागतो आणि समुद्र पातळीमध्ये वाढ होते, सागर जलाची उंची वाढते आणि साहजिकच जे काही दुष्परिणाम होतात ते आपण आजूबाजूला पाहतोच आहोत. ठीक आहे, तर एकंदर इथं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की हे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच हरितगृह परिणाम जो आहे तो मानव निर्मित असो किंवा काही नैसर्गिक गोष्टी आहे त्यांच्यामुळे होतो. साहजिकच नैसर्गिक गोष्टींचं प्रमाण हे मर्यादित असतं, त्यामुळं याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत नाहीत. पण मानव निर्मित असे बरेचसे वायू आहेत की ज्यांच्यामुळं हे जे काही प्रमाण आहे किंवा ह्याचे जे दुष्परिणाम आहेत हे आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसत आहेत. बघूया कोणकोणते असे वायू आहेत की ते ह्याच्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आहे CO2. एकूण जो हरितगृह परिणाम होतोय मित्रांनो त्यापैकी एकट्या CO2चा वाटा हा 80% आहे. किती? 80%. त्यानंतर मित्रांनो मिथेनचा नंबर लागतो, CH4 म्हणजेच मिथेन. साधारणतः 10% ग्रीन हाऊस इफेक्ट हरितगृह परिणाम निर्माण करण्यामध्ये या मिथेनचा वाटा आहे. त्यानंतर मित्रांनो फ्लोरिनेटेड गॅसेस. काय बरं? फ्लोरिनेटेड गॅसेस. मग आता हे फ्लोरिनेटेड गॅसेस म्हणजेच कोणते? की ज्यांच्यामध्ये फ्लोरिनचं प्रमाण आहे. मग आता हे कोणतं आहे? तर परफ्लोरोकार्बन, ठीक आहे, किंवा हायड्रोफ्लोरोकार्बन किंवा सल्फर हेक्साफ्लोराईड, SF6 देखील त्याला म्हणतात मित्रांनो. सल्फर हेक्साफ्लोराईड या सगळ्यांमध्ये फ्लोरीन आहे आणि हेच फ्लोरीन मित्रांनो ग्रीन हाऊस इफेक्ट तयार करण्याचं काम करतं. यापैकी काही वायू हे ओझोन डिप्लेशनसाठी देखील कारणीभूत आहेत. असो, तो इथं महत्त्वाचा नाहीये. आणि शेवटचं जे आहे ते नायट्रस ऑक्साईड. मित्रांनो नायट्रस ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड हे वेगवेगळे गॅसेस आहेत. नायट्रस ऑक्साईड म्हणजे N2O आणि नायट्रोजन डायऑक्साईड हा NO2 असतो. तो NO2 ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नसतो. तर कोणता असतोय? तर नायट्रस ऑक्साईड. मित्रांनो नायट्रस ऑक्साईडला दुसरं जर कोणतं नाव असेल तर ते आहे लाफिंग गॅस. आपण बऱ्याच वेळेस मूवीज मध्ये पाहतो की बाबा तो गॅस टाकल्यानंतर किंवा गॅसचा तो गोळा टाकल्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण हसायला लागतात. तो जो गॅस असतो ना मित्रांनो तो आहे नायट्रस ऑक्साईड आणि हा गॅस ॲटमॉस्फिअर मध्ये जर मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये झाला तर तो हरितगृह परिणामासाठी कारणीभूत ठरतो. एकंदर मित्रांनो हे 4 जे वायू आहेत मानव निर्मित हे हरितगृह परिणामासाठी कारणीभूत आहेत. त्यासोबत इतर काही नैसर्गिक गोष्टी येतात त्या देखील रिस्पॉन्सिबल आहेत हरितगृह परिणामासाठी. त्यामध्ये जलबाष्प जे काही वॉटर व्हेपर असते वातावरणामध्ये ती देखील कारणीभूत आहे. पण मित्रांनो ही एवढी धोकादायक नाहीये, कारण या वायूंची जी काही ह्याची जी काही दुष्परिणाम आहेत ह्यांची तीव्रता वाढण्याचं कारण काय?
काय, हे वायू खूप दीर्घ काळासाठी वातावरणामध्ये राहतात. या उलट जलबाष्प हे उष्णता जरी धरून ठेवत असलं तरी त्याचं आयुष्य हे फक्त 2 ते 3 दिवसाचं असतं, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत नाहीत. असो, या ठिकाणी आपण पर्यायांकडे जाऊया. पहिला जो पर्याय आहे तो जलबाष्प. जलबाष्प हे निश्चितच हरितगृह परिणामासाठी कारणीभूत आहे, पण त्याची तीव्रता तेवढी नाहीये, कारण त्याचं जे काही आयुष्यकाल आहे तो साधारणतः दिवसांमध्ये 2 ते 3 दिवस. पण हे जे विधान आहे ते योग्य आहे, जलबाष्प. बी आहे वनस्पती. वनस्पतींचा आणि यांचा काही संबंध नाहीये, उलट वनस्पती ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात. ठीक आहे, त्यामुळं बी जे आहे ते चूक आहे. सी जे आहे ते कार्बन डायऑक्साईड. आपण बघितलं हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक कारणीभूत कोण असेल तर CO2 आहे आणि 80% कारणीभूत आहे तो. आणि डी जे आहे ते आर्गॉन आहे आणि आर्गॉन देखील मित्रांनो हरितगृह परिणाम निर्माण करत नाही, त्यामुळं आर्गॉन देखील चूक आहे. एकंदर ए आणि सी हे पर्याय योग्य येतं. आणि या स्वरूपाचं मित्रांनो एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये सांगितलंय की ए आणि सी योग्य. एकंदर मित्रांनो 40व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 2 क्रमांकाचं असेल. अशा पद्धतीने आपण 21 ते 40 या दरम्यान जनरल स्टडीजचे जे काही आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तर आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आशा करतो की विद्यार्थ्यांना या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समजल्या असतील आणि ज्या ठिकाणी त्यांची उत्तरं चुकलेली आहेत ते उत्तरं कशामुळे चुकले याची देखील त्यांना जाणीव झालेली असेल. येणाऱ्या परीक्षांसाठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांना देखील याचा निश्चितच लाभ होणार आहे. ठीक आहे, तर एक्झाम स्टडी मार्फत आपण निश्चितच विद्यार्थ्यांच्या हितासाठी नवीन नवीन उपक्रम सादर करत असतो आणि त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. येणाऱ्या नवीन परीक्षांसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि त्या परीक्षांसाठी देखील तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ठीक आहे, तर लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.